नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो. आज आपण सनबर्नवर काय उपाययोजना करता येईल ते समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी हा जो घड दिसतोय याला सनबर्निंग चालू झाले. तर सनबर्निंगवर वेगवेगळे औषधं वापरले जातात. त्याचा काही प्रमाणात इफेक्ट होतही असेल, परंतु सर्वात प्रभावी म्हणजे जर असं सनबर्न दिसायला लागलं तर लगेचच अशा रीतीने हा जो पेपर लावला आहे अशा रीतीने पेपर लावून घेतला पाहिजे. खालून याप्रमाणे असं मोकळं ठेवायचं, परंतु वरून असं ऊन जिथून पडतं तिथं पेपर लावून घ्यायचा. या ठिकाणी हे सर्व जे पेपर लावलेले आहेत हे सनबर्न ज्या झाडावर ऊन पडतं त्या झाडावर त्या झाडावर ऊन पडतं त्या झाडाला असं वरच्या बाजूनी जर पेपर लावून घेतले, टोपी घालणं ज्याला आपण म्हणतो टोपीसारखं जर असं केलं तर सनबर्न थांबायला सर्वात जास्त मदत होते, किंवा सनबर्न पूर्णपणे 100% थांबतो. जिथं जिथं ऊन पडतंय तिथं तिथं म्हणजे जिथं कॅनोपी कमी असते अशा बागेंमध्ये ही अडचण येते. तर या ठिकाणी ही कडेची लाईन आहे. या कडेच्या लाईनमध्ये कॅनोपी थोडीशी कमी असल्यामुळं इथं याची गरज वाटू राहिली. मध्ये इथं कॅनोपी बघा 25% कॅनोपीतून ऊन खाली पडतं आणि 75% वर आहे. तर झाडावर एखादा दुसरा घड फक्त बर्न झालेला आहे, त्यालाही पेपर लावून घेणार. 1-2 मणी बर्न झाले. बाकी ही कडाची जी गल्ली आहे तिचं अंतर थोडंसं जास्त आहे, तर इथं बर्निंग जास्त दिसतंय. तर त्यामुळं इथं जिथं जिथं बर्निंग दिसतंय तिथं तिथं आपण असे पेपर जर लावून घेतले तर त्या बर्निंगचं 100% नियंत्रण होतं आहे. कालपासनं बर्निंग वाढायला सुरुवात झालेली आहे. तर इमिजिएट जिथं जिथं वाटतंय बर्निंग एखादा दुसरा मणी, तिथं बाकीचे सर्व कामं बाजूला ठेवून आपण बर्निंग नियंत्रणाकरता पेपर लावून घेणं ही अत्यंत महत्त्वाची आणि कमी खर्चाची आणि पूर्ण नियंत्रणाची एक पद्धत आहे. ती पद्धत आपण वापरून बर्निंगनी होणारं नियंत्रण 100% आपण थांबवू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्याला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी ची माहिती जर तुम्ही मला वेळोवेळी जर माझ्या व्हॉट्सअप नंबरला जर दिली, किंवा या व्हिडिओत तुम्ही कमेंट्समध्ये जर अशा काही अडचणी असतील त्या जर सांगितल्या तर त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ तयार करून आपणा सर्वांना पाठवला जाईल. पुन्हा एकदा सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.